नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. या विशेष बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पुलवामा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर 12व्या दिवशी भारतानं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला सडेतोड असं उत्तर दिलं. भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000 या विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडली. पाकव्याप्त काश्मीरमधल्या पूंछ सेक्टरमध्ये बालाकोट या भागातल्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यासाठी तब्बल 1000 किलोंची स्फोटकही वापरण्यात आली. यामध्ये जैशचे तळ, कंट्रोल रूम पूर्णपणे नष्ट करण्यामध्ये हवाई दलाला यश मिळालं. भल्या पहाटे ही कारवाई झाली. या कारवाईमध्ये जैश ए मोहम्मदच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं होतं. जैश ए मोहम्मदचा हा तळ घनदाट जंगलात होता, एका टेकडीवर होता आणि या भागांमध्ये नागरी वस्ती नव्हती. या हल्ल्यामध्ये नागरी जीवितहानी होऊ नये याची खबरदारी घेण्यात आल्याचं परराष्ट्र खात्याचे सचिव विजय गोखले यांनी नंतर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. या बालाकोटच्या हल्ल्यामध्ये, या कारवाईमध्ये जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझर याच्या मेव्हण्याचा खात्मा झाल्याची माहिती मिळते. आणि याच संदर्भात आपण आता आपल्या फोन लाईन्स ओपन केलेल्या आहेत. सर्व जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना या निमित्तानं आवाहन आहे, त्यांच्या या संदर्भातल्या ज्या काही भावना असतील ते या व्यासपीठावर मांडू शकतात. आपल्या स्क्रीनवर नंबर फ्लॅश होतो आहे, या नंबरवर फोन करा, आपल्या भावना व्यक्त करा. कारण पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातनं संताप व्यक्त केला जात होता. या सगळ्या भ्याड हल्ल्याचा बदला घ्यावा भारतानं, अशी मागणी सातत्यानं केली जात होती आणि ती मागणी भारतीय वायुदलानं एक प्रकारे पूर्ण केलेली आहे. Commanders and groups of jihadis who were being trained for Fidaian action were eliminated. This facility at Balakot was headed by Maulana Yusuf Azhar, alias Ustad Ghori, the brother-in-law of Masood Azhar, chief of the JEM. The government of India is firmly and resolutely committed to taking all necessary measures to fight the menace of terrorism. Hence, this non-military preemptive action was specifically targeted at the Jaish e Mohammed camp. The selection of the target was also conditioned by our desire to avoid civilian casualties. The facility is located in thick forest on a hilltop far away from any civilian presence. As the strike has taken place only a short while ago, we are awaiting further details. The government of Pakistan had made a solemn commitment in January 2004 not to allow its soil or territory under its control to be used for terrorism against India. We expect that Pakistan lives up to its public commitment and takes follow-up action to dismantle all JEM and other camps and hold the terrorists accountable for their actions. Thank you. तर जैश ए मोहम्मदचे हे सगळे तळ जे आहेत ते उद्ध्वस्त आता भारतीय हवाई दलानं केलेले आहेत आणि एक प्रकारे संपूर्ण देशभरामध्ये जल्लोष व्यक्त केला जातो आहे. आपल्यापर्यंत फोन येत आहेत. फोन त्यातला आपण एक आता घेणार आहोत. आपल्यासोबत सूरज घागरे आहेत बारामतीहून. सूरज, काय आपली भावना व्यक्त करा. नमस्कार सर. नमस्कार. आणि मी पण एक फौजीच आहे सर, बीएसएफ मध्ये असतो, आता सुट्टीवर आलोय. हा हा. एक आनंदाचा म्हणजे दिवाळी साजरी केल्यासारखं वाटतंय सर. नक्कीच. आणि जी कारवाई केली, आजची कारवाई करून वाटलं असं की काहीतरी आपण आता याला उत्तर दिलंय, प्रत्युत्तर दिलंय या सगळ्या भ्याड हल्ल्याला? हा बिलकुल सर, उत्तर दिले, ठोस उत्तर दिले, एकदम ठोस उत्तर दिले सर. अशाच कारवाई चालू राहिल्या पाहिजे सर. काँग्रेस सरकारने ना यांचा खूप पाय रोवले होते दहशतवाद्यांचे. आणि सरकारनं असंच लष्कराला सूट दिली पाहिजे अशा कारवाया करण्यासाठी, असं वाटतं? हा बिलकुल सर, बिलकुल अशी सूट द्यायला पाहिजे. आमचं रक्त असं करते, मी पण बीएसएफ मध्ये ना. हा हा. बिलकुल आज न्याय मिळाला सर. बिलकुल. सूरजजी, धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राशी बोललात आणि आपली भावना व्यक्त केलीत, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. घाटकोपरवरनं उषा यादव आहेत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं. उषाजी, काय वाटतं आपल्याला या आजच्या हवाई हल्ल्याबद्दल? आनंद झालाय, खूप खूप आनंद झालाय सर, खूप. जी, देवाजवळ साखर ठेवली, खूप आनंद झाला आज. आणि या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर जे दिलंय त्यावरनं समाधान वाटतंय? खूप खूप
खूप म्हणजे सांगू शकत नाही, इतकं समाधान झालंय. बिलकुल. उषाजी धन्यवाद जय महाराष्ट्राशी बोललात त्याबद्दल. वांद्र्यावरनं आनंद कांबळे आहेत, त्यांना देखील आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. आनंदजी, काय वाटतं या सगळ्या कारवाईबद्दल? हॅलो, सकाळपासून तर कौतुक वाटतंय, पण जोपर्यंत मृतदेह बघता येत नाही तोपर्यंत समाधान वाटत नाही. आणि पाकिस्तान म्हणतंय अंतरात आम्हाला काही आम्ही स्ट्राईक केला नाही, तर त्यांना भारताकडून इन्व्हर्टर हवाय का, आयात करायचंय का, तर त्याची पण व्यवस्था भारताकडून केली जाईल. आणि हॅलो जी जी बोला आनंदजी. हा, फार समाधान वाटतंय. त्यांना इन्व्हर्टरची आवश्यकता आहे का? आज जर स्ट्राईक झाला तर त्यांना भारताकडून काही स्ट्राईक इन्व्हर्टर हवाय का? प्रज्ञा. बिलकुल, आपण तुमचा हा जो निरोप आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न करू, पण त्याची गरज भासणार नाही, कारण ते या सगळ्या हल्ल्याला नाकारतायत. धन्यवाद, आपण जय महाराष्ट्राशी बोललात त्याबद्दल. आपण पाहतो अनेक जण जे आहेत ते फोन करतायत, आपल्या भावना व्यक्त करतायत. अनेक जय महाराष्ट्राचे प्रेक्षक समाधान व्यक्त करतायत या सगळ्या हवाई हल्ल्याबद्दल, या कारवाईबद्दल. आणि एक प्रकारे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा जो बदला भारतानं घेतलेला आहे त्याबद्दल आनंदही व्यक्त करतायत. भारतानं पाकवर हा एअर स्ट्राईक केलाय. जैश ए मोहम्मदचे जे दहशतवाद्यांचे तळ होते ते उद्ध्वस्त केलेले आहेत. नगरवरनं महारुद्र आहेत सध्या आपल्यासोबत. बोला महारुद्र, काय नेमकी आपली भावना आहे? हा, हॅलो सर. जी बोला सर, लष्करानं जो हल्ला केला आहे तो एकदम योग्य असून भारताच्या लष्कराला जास्तीत जास्त अधिकार सरकारने दिले पाहिजेत. जी जी बिलकुल. धन्यवाद, आपण जय महाराष्ट्राशी बोललात आणि आपली भावना व्यक्त केली त्याबद्दल. भारतीय लष्कराला जी एक प्रकारची सूट दिली होती, जे अधिकार दिले होते या कारवाईसाठी, त्याबद्दल महारुद्र बानगुडे आनंद व्यक्त करतायत आणि अशाच पद्धतीची सूट दिली गेली पाहिजे असं मत व्यक्त करतायत. भारतानं आज ही जी हवाई कारवाई केलेली आहे या कारवाईबद्दल तुम्ही देखील तुमचं मत मांडू शकता. आपण आपल्या फोन लाईन्स ओपन केलेल्या आहेत, संपर्क करा 1800 1033043 हा आपला नंबर आहे. या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. अनेक जे महाराष्ट्राचे जे प्रेक्षक आहेत ते आपल्या भावना व्यक्त करतायत. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा भारतानं अखेर हा बदला घेतलेला आहे एक प्रकारचा, आणि या सगळ्या हवाई कारवाईबद्दल संपूर्ण देशामध्ये सध्या जल्लोष होतो आहे. उस्मानाबादवरनं साहिल बागवान आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरनं. साहिल, काय भावना आहे तुमची? काय वाटतंय नेमकं या कारवाईबद्दल? तर इतका आनंद होतो ना आम्हाला. काल ज्या टाइमला आपले 40 जवान मेले होते का, हा, त्या टाइमला आम्ही इतकं दुःख व्यक्त केलं होतं ना, आणि आता त्यांचे 300 जण शहीद जायचं इतकं खुश होतो सर आम्ही. जी हो आहे ते सर, आज आम्ही सांगू शकत नाही. बिलकुल. लष्कराला आणखीन अधिकार दिले गेले पाहिजेत असं वाटतं का? हा सर, नक्की. बिलकुल. साहिल, धन्यवाद, आपण बोललात जय महाराष्ट्राशी त्याबद्दल. लष्कराला आणखीन अधिकार दिले गेले पाहिजेत असं बहुतांश जणांचं म्हणणं आहे, जेणेकरून अशा प्रकारची आगळीक जी आहे ती पाकिस्तानकडनं होणार नाही. या सगळ्या दहशतवादी कारवायांना पाकची फूस आहे. पाक पुरस्कृत हे सगळे दहशतवादी हल्ले आहेत, हे आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहतो आहोत. आणि याला ज्या प्रकारे प्रत्युत्तर देण्याची गरज होती तसंच एक प्रत्युत्तर आज दिलं गेलेलं आहे. राहुल कुंसे आहेत आपल्यासोबत अमरावतीहून. राहुल, काय नेमकं वाटतं या लष्करी कारवाईबद्दल, हवाई कारवाईबद्दल? सर, जेव्हा मी ते सगळं तुम्ही आज सगळं ते लूक केलं तेव्हा असं वाटलं की सर, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यात मोठी दिवाळी साजरी होत आहे. म्हणजे सगळ्यात मोठा सण आपण जेव्हा साजरा करतो, आणि आज हे सगळं घडलं म्हणजे एवढा आनंद झाला की म्हणजे मी सांगू शकत नाही सर. आणि या लष्करांना म्हणजे आपल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हणजे पूर्ण असं त्यांना सांगून द्यायला पाहिजे की असं कुठलंही असलं तर तुम्ही तुमच्या 100% तुम्हाला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे, तुम्ही काही करू शकता मग. बरोबर. राहुल, धन्यवाद आपण बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत अमरावतीवरनं राहुल वाकडे देखील आहे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. राहुल, काय वाटतं या सगळ्याबद्दल, या सगळ्या हवाई कारवाईबद्दल? सर, मला तर फार सुंदर म्हणजे खुशी झाली, आनंद झालाय. आपल्या सैन्याने इतकं चांगलं काम केलंय. तर पण माझं एक असं पण म्हणणं आहे की हे तात्काळ जे कारवाया झाल्या आहेत त्या लगेच याच्या व्यतिरिक्त अजून जर कुठल्या कारवाया होत असेल पाकिस्तान विरुद्ध तर त्या भारताने करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी पंतप्रधानांच्या थ्रू जिथला आर्मीला, एअरफोर्सला किंवा नेव्हीला जितके आदेश असतील ते तात्काळ त्यांना दिले गेले पाहिजे आणि इकडा ह्या पाकिस्तानचा एकदाच पुरा इंतजाम केला पाहिजे सर, याची माझी भावना आहे. बरोबर. तुमच्यासारखी भावना अनेकांची आहे आणि ते देखील असंच म्हणतायत. राहुल, धन्यवाद आपण जय महाराष्ट्राशी बोललात त्याबद्दल. पुलवामा हल्ल्याचा भारतानं हा जो बदला घेतलेला आहे हा एक प्रकारे योग्यच आहे आणि तशी मागणी देखील सातत्यानं सर्वच भारतीयांकडनं होत होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संताप संपूर्ण देशभरातनं व्यक्त होत होता आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे याचबद्दल सगळीकडे बोललं जात होतं आणि तशीच एक कारवाई भारतीय वायुदलानं आज पहाटे केलेली आहे. पीओके मधल्या जैश ए मोहम्मदच्या तळांवर हवाई कारवाई केलेली आहे. हे तळ उद्ध्वस्त केलेले आहेत. सेवकराम बांगडकर आहेत आपल्यासोबत आनंदवनमधनं. सेवकराम, काय नेमकी आपली प्रतिक्रिया आहे? नमस्कार सर. नमस्कार सर. सर, मी स्वतः ब्लाइंड आहे. जी. हा, नमस्कार सर. मी स्वतः ब्लाइंड आहे. जी. मी हल्ला बघू शकलो नाही. मी हल्ला बघू शकलो नाही, परंतु मी ज्या गोष्टी ऐकल्या त्या अतिशय निंदनीय गोष्टी होत्या आणि हा जो आपल्या सैन्याने जो हल्ला केला तो त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आपल्या अंधशाळेमध्ये बोला, सलग बोला. सैनिकांबद्दल आम्ही हे श्रद्धांजली अर्पण केली आणि जो सैनिकांबद्दल श्रद्धांजली अर्पण केली. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी दुःख व्यक्त केलं, परंतु आज जो आम्ही हल्ला बघितला हा हल्ल्याबाबत मी अंध मुलांना सांगेन आणि आम्ही आनंद व्यक्त करू. सैनिकांना काही विशिष्ट अधिकार द्यायला पाहिजे आणि ज्यामुळे या पाकिस्तानला चांगला धडा शिकवला जाईल. जी, बिलकुल. सेवकराम, आपली जी भावना आहे तशीच भावना सर्वच देशवासियांची आहे. पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला गेलेला आहे. असेच आणखीन चांगले वेगवेगळ्या प्रकारचे जे हवाई हल्ले आहेत किंवा इतर सर्जिकल स्ट्राईक सारखे हल्ले आहेत ते पाकिस्तानवर केले गेले पाहिजेत असं सगळेच म्हणतायत. आणि आपण जसं म्हणालात तसं पाकिस्तानला खरं तर धडा चांगलाच आणखीन यापेक्षा मोठा धडा शिकवण्याची गरज आहे. धन्यवाद आपण जय महाराष्ट्राशी बोललात त्याबद्दल. सेवकराम बांगडकर होते आनंदवनवरनं. ते स्वतः दिव्यांग आहेत, मात्र तरी देखील ते म्हणतायत की आम्ही या हल्ल्याबाबत सर्वांना सांगतो आहोत. सर्व जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी देखील आता आनंद व्यक्त करतायत. पुण्यावरनं रोहिणी नेत्रे आहेत आपल्यासोबत. रोहिणीजी, काय नेमकी आपली भावना आहे? झाला त्यावेळेस आम्हाला ऐकून खूप अत्यंत दुःख झालं, पण आता जो काही प्रकार घडलाय, जो काही हल्ले केलेत आपण भारताने त्यांच्यावर, ते अतिशय उत्तम प्रकारे झालेले आहेत आणि कोणत्याही पक्षाच्या दबावाखाली किंवा कोणत्याही दबावाखाली सैनिकांना काम करू नये. त्यांनी प्रत्येकाला पूर्णपणे स्वातंत्र्य द्यावं आणि स्वातंत्र्याचं जे भारताचं आपलं स्वातंत्र्य जे आहे, जे आपल्या ज्यांनी जपून ठेवलंय ते कायम असं व्हावं की जनतेने सुद्धा ह्यात मदत करावी. बिलकुल बिलकुल रोहिणीजी, आपलं मत अगदी योग्य आहे आणि अशाच प्रकारे जसं सैन्य सीमारेषांवर आपलं रक्षण करतंय, आपण पण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य करणं गरजेचं आहे. धन्यवाद आपण जय महाराष्ट्राशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत आपली त्याबद्दल. साताऱ्यावरनं सुनील माळी देखील आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरनं. सुनील, काय नेमकी आपली भावना आहे?
हॅलो सर. जी सुनील बोला, सलग बोला. हा, मी साताऱ्याहून सुधीर माळी बोलतोय. आजचा दिवस म्हणजे आपला सोनियाचा दिवस आहे. आजचा दिवस म्हणजे आपला सोनियाचा दिवस आहे. अशी जर भारताने कारवाई करून पाकिस्तानला योग्य अशी कारवाई करून पाकिस्तानला आपण भारतीय म्हणजे काय आहे हे आपण सांगून दिलं. त्याबद्दल भारतीय वायुसेनेचं आमच्या सर्व भारतीयांचं सॅल्यूट आहे पूर्ण वायुसेनेला. जी जी बिलकुल, सगळ्यांकडनंच आपण भारतीय वायुसेनेचं अभिनंदन करूया. सुधीरजी धन्यवाद, आपण जय महाराष्ट्राशी बोलात, प्रतिक्रिया दिलीत आपली, त्याबद्दल. भारतीय वायुसेनेचं करावं तितकं कौतुक कमीच आहे, कारण त्यांनी जी अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे या कामगिरीमुळे संपूर्ण देशवासियांच्या मनात जी भावना होती ती एक प्रकारे त्यांनी साकार केलेली आहे. हल्ला जो झाला होता पुलवामाचा, या हल्ल्याचा बदला वायुसेनेनं घेतलेला आहे. संपूर्ण देशवासीय जी भावना पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर व्यक्त करत होते ती एक प्रकारे वायुसेनेनं प्रत्यक्षात आणलेली आहे. कोल्हापूरवरनं कल्पा रुपार गुढे आहेत आपल्यासोबत. कल्पा, आपलं काय मत आहे, व्यक्त करा. सर, पहिल्यांदा मी आपल्या जे काय 44 जवान शहीद झाले त्यांच्याबद्दल श्रद्धांजली व्यक्त करू इच्छितो. त्यानंतर त्यांना मानवंदना देऊन आत्ताच्या ज्या उत्कृष्ट अशा कामगिरीबद्दल या सध्याच्या जवानांना, आपल्या ज्या देशवासियांना जे काही आपल्याला त्यांच्या शौर्याचं हे कसब दाखवून आपल्या देशाला संरक्षण देतात त्याबद्दल सगळ्यांना सन्मानपूर्वक आदरपूर्वक मी सद्भावना व्यक्त करू इच्छितो. आणि यानंतर मी तर त्यांना आपण सर्वांनीच इथल्या देशातल्या सगळ्या नागरिकांनी ज्या प्रकारे त्यांनी आज हे दाखवून दिलेलं आहे की आमच्याकडे काही कमी नाही आहे, पण आम्ही कुठेही कमी पडणार नाही, पण त्या प्रकारे आपण आपल्या देशवासियांनी आणि आपल्या प्रधानमंत्र्यांनी, आपल्या सरकारने त्यांना भरपूर वाव देऊन त्यांना वाटेल ते त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना कुठेपर्यंत पोहोचता येईल. उदाहरणार्थ ओसामा बिन लादेन ज्या प्रकारे अमेरिकेने त्याचं नष्ट करून दाखवलं, त्या प्रकारे सर्व हक्क आपल्या सैन्याला म्हणजे सैनिकांना दिलेलं चांगलं होईल. एवढीच माझी भावना व्यक्त करतो. यापुढे दुसऱ्यांना चान्स द्यावा असं मला वाटतं. बिलकुल बिलकुल. कल्पाजी धन्यवाद, आपण जय महाराष्ट्राशी बोलात आणि प्रतिक्रिया दिलीत आपली, त्याबद्दल. विलास राजहंस आहेत आपल्यासोबत जळगावहून. विलासजी, काय नेमकी आपली भावना आहे? सर, मोदीजींनी जे आज कार्य केलेलं आहे, खरोखर प्रधान सेवकांनी आलोचित कार्य केलेलं आहे आणि पाकिस्तानला त्याची अवकाश आपण दाखवून दिलेली. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. जी जी बिलकुल. पाकिस्तान आणि इस्लामला पूर्ण देशात कलंकित केलेलं आहे. बरोबर आहे. आणि म्हणूनच आगळीक जी पाकिस्तानकडनं वारंवार केली जाते त्याला हे चोख प्रत्युत्तर आहे. धन्यवाद विलासजी, आपण बोलला जय महाराष्ट्राशी, त्याबद्दल. नगरवरनं सुरेश खोसे आहेत. सुरेशजी, काय आपलं मत आहे? हॅलो सर. जी जी सुरेशजी बोला, सलग आपलं मत व्यक्त करा. आता जे जवानांनी काम केलंय खरं खोटंच अभिमानास्पद आहे. जी. पाकिस्तानला असा धडा शिकवायला पाहिजे होता सर. बरोबर. बिलकुल. सुरेशजी धन्यवाद, जय महाराष्ट्राशी बोलात आपण, त्याबद्दल. पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती आणि एक चांगली कारवाई, हवाई कारवाई भारतीय वायुदलानं केलेली आहे. जय महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच प्रेक्षकांचं हेच मत आहे, हीच भावना आहे. वाशीवरनं राजेंद्र झिंजाड आहेत आपल्यासोबत. राजेंद्रजी, आपलं काय मत आहे? सर नमस्कार. नमस्कार. सर, आज खूप अत्यंत आनंदाचा दिवस आहे. जवळजवळ मी 8 दिवस युट्यूबवर सुद्धा सगळं हे ऐकत होतो आणि पाकिस्तान मधले सुद्धा काही जिओ चॅनल्स वगैरे बघितले, परंतु ते म्हणतात ना, कुत्र्याची शेपटी किती नळीत घातली तरी ती वाकडीच. बरोबर. तर पाकिस्तान दररोज काहीतरी कुठल्या ना कुठल्या प्रकारे भारतावर म्हणजे आपणही करतच नाही, आम्ही त्याच्यात नाहीत अशा प्रकारे सांगत होते. परंतु आज खरोखर इतकं छान वाटलं. सकाळी बातमी आल्यानंतर, मी शिक्षक आहे, शाळेमध्ये ज्यावेळेस मी गेलो, मुलांना पहिली बातमी सांगितल्यानंतर मुलांनी सुद्धा खूप जल्लोष केला आणि आज आम्ही खरोखर एक आनंदोत्सव साजरा करणार आहे.
की आज खरोखर आपल्या भारतीय सैन्याने, वायुसेनेने खूप मोठी कामगिरी केली, याचा सार्थ अभिमान आपल्या सर्व देशाला आहे. आणि अजूनही पुढे नक्कीच त्याचं फळ हे आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या देशवासियांना देतील, यात मात्र शंका नाही. धन्यवाद. बिलकुल बिलकुल राजेंद्रजी, धन्यवाद. आपण बोललात जय महाराष्ट्रशी आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. अप्पासाहेब जाधव आहेत आपल्यासोबत जालन्याहून. अप्पासाहेब, काय नेमकं आपलं मत आहे, व्यक्त करा. प्रथमतः सर, मी भारतीय वायुसेनेचं हार्दिक असं अभिनंदन करतोय. अतिशय अभिमानास्पद अशी कारवाई आहे आणि कारवाई माझ्यासाठी एक महत्वाची याच्यासाठी सर, त्या ठिकाणी माझ्या गावातील माझे भाऊजी सुद्धा जम्मू मध्ये कार्यरत आहेत. निश्चितच आमच्या गावासाठी खूप मोठं सर हे काम आहे, कारण ज्यांचे जवान जे सैन्यात असतात ना सर, त्यांना या घटनेची तीव्रता अजून जास्त असते. बरोबर बरोबर आहे. सीआरपीएफ जो हल्ला झाला होता सर, जी मित्रपणे आता त्याचं लग्न आहे सर, आता तो सुट्टीवर येणार होता, या सुट्टी रद्द झाली सर, त्यामुळे आमच्या गावात इकडे आनंद साजरा होतोय. बिलकुल बिलकुल, जसा तुमच्या गावात आनंद साजरा होतोय, देशभरात राज्यभरात सगळ्या गावांमध्ये आनंद साजरा होतोय. अप्पासाहेब, धन्यवाद. आपण बोलला जय महाराष्ट्रशी त्याबद्दल. उमेश धुमाळ आहेत सध्या आपल्यासोबत, त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेऊया. उमेशजी, आपल्याला काय वाटतंय, काय नेमकी भावना व्यक्त करताय? तर पाकिस्तान तर मानायला तयार नाही की आमच्यावर हल्ला झालाच नाही. जर आमचे अतिरेकी एक्सपायर झालेत तर मग त्यांचे प्रेत वगैरे कुठे आहेत? आम्ही काय मातम मानलेत का? बरोबर आहे. पाकिस्तानला असं वाटतं की आमच्यावर हल्ला झालाच नाही. उमेशजी, पहिल्यांदा नाही होते असं, याच्या आधी देखील बऱ्याचदा झालेलं आहे आणि ते कधीच ही गोष्ट स्वीकारत नाहीत, कारण त्यांची नाचक्की होते, फक्त त्यांच्या देशातच नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील. त्यामुळं तुम्ही जे म्हणताय ते अगदी खरं आहे. किती हल्ले केले त्यांच्यावर तरी ते हल्ले झालेच नाहीत असं ते सातत्यानं म्हणतील यापुढे देखील. धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राशी बोललात त्याबद्दल. औरंगाबादवरनं आदेश सानप आहेत. आदेशजी, काय नेमकी आपली प्रतिक्रिया आहे, काय नेमकी भावना व्यक्त कराल? सर, हे झालंय ना, आजचा हल्ला हा खूप चांगला झालाय. आता हे एकदम पाकिस्तानवर पुराच्या पुरा पाकिस्तान संपवायला पाहिजे. जी बिलकुल, धन्यवाद आदेशजी. आपण जय महाराष्ट्राशी बोलात, प्रतिक्रिया दिलीत आपली त्याबद्दल. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा भारतानं अखेर बदला घेतलेला आहे. आपण पाहतोय पहाटेपासूनच ज्या बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत, 3 ठिकाणी हा हल्ला भारतीय वायुसेनेनं केलेला आहे आणि दहशतवाद्यांचे जे तळ होते ते उद्ध्वस्त केलेले आहेत. साताऱ्यावरनं मारुती दळवी आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरनं. मारुतीराव, बोला, काय नेमकं आपलं मत आहे? एक नंबरच काम करतात बघा. भारत माता की जय. जी, पाकिस्तान ऐसे कर रहे लोग इधर के, बहुत छेड़छाड़ कर रहे इधर के आदमी अपने इधर. आणि ते केले ते चांगलेच केले बघा. हो, नक्कीच भारतीय वायुसेनेची कारवाई नक्कीच चांगली आहे आणि अशाच पद्धतीच्या कारवाई यापुढे देखील करण्यासाठी त्यांना पाहिजेत. बरोबर आहे, त्यांना तितके अधिकार दिले गेले पाहिजेत. धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राशी बोलात, प्रतिक्रिया दिलीत आपली त्याबद्दल. भारतानं पाकवर हा जो एअर स्ट्राईक केला आहे, यानंतर पाकिस्तानमध्ये थैथयाट सध्या सुरू आहे. अशा प्रकारचा कोणताही हल्ला झालाच नाही असं त्यांचं मत आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पाकिस्तानची नाचक्की होतीये. मात्र भारताच्या वायुसेनेनं, हवाई दलानं हा जो एअर स्ट्राईक पाकवर केलेला आहे त्याबद्दल देशभरात आनंद व्यक्त होतोय. तर आपण ऐकलं कशा प्रकारे जय महाराष्ट्राचे प्रेक्षक देखील या सगळ्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करतायत. यापुढे देखील अशा कारवाया भारतीय लष्करानं, हवाई दलानं केल्या पाहिजेत असं मत व्यक्त करतायत आणि लष्कराला यापुढे देखील अशाच प्रकारच्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं देखील या सगळ्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचं मत आहे. आपण या स्पेशल बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. Thank you.